श्री स्वामी समर्थ. नमस्कार सिंह राशीच्या वीर आणि स्वाभिमानी मंडळींनो. तर येणारे 20 जून ते 30 जून हे 10 दिवस तुमच्या आयुष्यात अशा काही अद्भुत आणि अकल्पित घटना घेऊन येत आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. जणू काही तुम्हाला एक नवीन जीवनदान किंवा दुसरा जन्मच मिळणार आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे देवगुरु बृहस्पतीने आता कर्क राशीत प्रवेश केला आहे, ज्यामुळे तुमचे भाग्य आता सोन्यासारखे चमकणार आहे. जे नशीब तुम्ही अनेक वर्षांपासून तुमच्या संयमाची परीक्षा घेत होते, तेच नशीब आता तुमच्या यशाचे बंद दरवाजे दणक्यात उघडणार आहे. त्यामुळे मंडळींनो, आत्तापर्यंतच रडणे आणि धडपडणे हे सगळं काही मागे सोडा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत अत्यंत काळजीपूर्वक ऐका. कारण या 10 दिवसात तुमच्या आयुष्यात जे काही घडणार आहे ते सामान्य नसून तुमच्या जीवनाची दशा आणि दिशा दोन्हीही कायमची बदलून टाकणारे असेल. जर मागच्या 5 ते 6 महिन्यांचा विचार केला तर सिंह राशीच्या जातकांनो, तुमचे बहुतांश निर्णय चुकत गेले असतील. आपल्या जवळच्या लोकांनी तुमचे जगणे कठीण केले होते आणि प्रत्येक आशेचा किरण मावळताना दिसत होता. तुम्ही अशा चक्रव्यूहात अडकला होतात जिथून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता. मनात सतत चिंता, तणाव आणि भीतीचे सावट असायचे, ज्यामुळे रात्रीची झोपही उडाली होती. परंतु काळजी करू नका, कारण या 10 दिवसात असे काही चमत्कारिक बदल घडतील ज्यामुळे तुमच्या येणाऱ्या 7 पिढ्याचे भविष्य उज्ज्वल होणार आहे. संपूर्ण कुटुंबाचे भाग्य बदलण्याची ताकद या काळात दडलेली आहे. म्हणूनच हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण पहा. मागच्या काळात तुम्ही जिथे जिथे प्रामाणिक कष्ट केले तिथे तिथे तुमच्या हाती केवळ अपयश आणि निराशा आली. काहीतरी मोठे करण्याचे तुमचे स्वप्न होते, पण परिस्थिती साथ देत नव्हती. पण आता या 10 दिवसात अशी एक मोठी घटना घडणार आहे ज्यावर तुमचा स्वतःचाही विश्वास बसणार नाही. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर खालील सबस्क्राईबचे बटन नक्की प्रेस करा. सिंह ही मुळातच राजारास आहे, जी नेहमी इतरांच्या आयुष्यात आनंद पेरते, पण स्वतःच्या वाट्याला मात्र नेहमी संघर्षच येतो. तुम्ही ज्या लोकांचे भले करता तेच पाठीमागून तुमच्या विरुद्ध कट कारस्थाने रचतात. हा तुमचा आजवरचा अनुभव आहे. मागच्या काही दिवसातील त्रासाला कंटाळून तुम्ही ठरवले होते की आता कोणाचीही मदत करायची नाही, कोणाकडून अपेक्षा ठेवायची नाही आणि कष्टाचा पैसा कोणावर वायाही घालवायचा नाही. पण सिंह राशीचा कनवाळू स्वभाव कुठे बदलतो. तुम्ही पुन्हा लोकांच्या सुखासाठी धावून गेलात. मध्यरात्री उठून इतरांचे प्रश्न सोडवले, स्वतः उपाशी राहून लोकांना मदत केली. पण या बदल्यात तुम्हाला काय मिळाले? केवळ फसवणूक, एकटेपणा आणि मानहानी. स्वतःच्या संघर्षाच्या वेळी तुम्ही नेहमी रणांगणावर एकटीच उभे राहिलात. तुमच्या पाठीवर हात ठेवायला कोणीही नव्हते. तुम्हाला सांगतो, तुमचे राशी स्वामी साक्षात ग्रहांचे राजा म्हणून सूर्यदेव आहेत. सिंह राशीच्या व्यक्तींनी जर इतरांचा विचार सोडला आणि थोडा वेळ स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित केले तर ती जगात कोणत्याही सर्वोच्च उंची गाठू शकते. येणारे 10 दिवस तुमच्यासाठी अत्यंत विशेष आणि सावध राहण्याचे आहेत. या काळात तुम्हाला स्वतःच्या आरोग्याची सर्वाधिक काळजी घ्यावी लागणार आहे. मागच्या काळातील सततच्या मानसिक तणावामुळे कदाचित तुमचा रक्तदाब वाढला असेल किंवा लहान सहान आजारांनी डोके वर काढले असेल. रात्रीच्या वेळी डोकेदुखी वाढल्यामुळे औषधांचा आधार घ्यावा लागत असेल तर आता या दुखण्यातून तुम्हाला आराम मिळणार आहे. सिंह राशीचे लोक कधीही हार मानत नाहीत. हा तुमचा सर्वात मोठा गुण आणि या जिद्दीच्या जोरावर तुम्ही आजही ताठ मानेने उभे आहात. मागच्या 4 ते 5 वर्षात तुम्ही जितके धोके, दुःख आणि मानसिक जखमा सहन केल्या आहेत तितक्या क्वचितच कोणाच्याही वाट्याला आल्या असतील. असे वाटत होते की जणू संपूर्ण आयुष्याला कोणाची तरी वाईट नजर लागली आहे. अहोरात्र मेहनत करूनही नशिबाची फळे परके चरून नेत होते आणि ज्यांच्यावर जीवापाड प्रेम केले त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला. अशावेळी कोणावरही विश्वास ठेवावा हा मोठा प्रश्नच होता आणि म्हणूनच आता तुम्ही लोकांपेक्षा एकटे राहायला जास्त आवडू लागले आहात. आता 4 चौघात बसण्यापेक्षा स्वतःच्या विश्वात राहणे तुम्ही पसंत करत आहात, कारण तुम्हाला कळून चुकले आहे की या जगात स्वतःशिवाय कोणीही आपले नाही. पण अडचण अशी आहे की उद्या परिस्थिती सुधारल्यावर तुम्ही पुन्हा जुन्या चुका करून लोकांना माफ करण्याची शक्यता आहे, जी तुम्हाला यावेळी टाळावी लागेल. सध्या राहू ग्रहाच्या स्थितीमुळे तुमच्या मनात योग्य आणि अयोग्य गोष्टीबद्दल मोठा संभ्रम निर्माण होत आहे. राहू तुमच्या बुद्धीला चक्रावून टाकत असल्यामुळे तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वावर आणि क्षमतेवर शंका घेऊ लागलात. पण लक्षात ठेवा, सिंह राशीमध्ये जी ताकद आहे ती शून्यातून जग निर्माण करू शकते. सध्या कोणतेही अनोळखी किंवा मतलबी लोकांचे ऐकू नका. केवळ अशाच व्यक्तीचा सल्ला घ्या ज्याच्यावर तुमचा अंधविश्वास
आहे. मग तो तुमचा जीवनसाथीही असो, घरातील ज्येष्ठ मंडळी असोत किंवा एखादा जुना प्रामाणिक मित्र असो. जर तुमच्या प्रेमसंबंधाबद्दल किंवा नात्याबद्दल बोलायचे झाले तर आता तुम्ही भावनांच्या आहारी न जाता बुद्धीचा वापर कराल, ज्यामुळे कोणीही तुमच्या भावनांशी खेळू शकणार नाही. कोण खरे प्रेम करते आणि कोण केवळ मुखवटा लावून फिरत आहे हे आता तुम्हाला स्पष्टपणे उमजेल. या काळात तुमच्या जीवनसाथी तुमच्या पाठीविशी खंबीर ढाल बनून उभा राहील. केतूच्या प्रभावामुळे कधीकधी मनामध्ये सर्व संसार सोडून दूर निघून जावे किंवा संन्यास घ्यावा असेही विरक्तीचे विचार येऊ शकतात. पण तुमचा जोडीदार तुम्हाला प्रत्येक संकटातून सावरून घेईल आणि राहूच्या भ्रमातून बाहेर काढेल. ज्या नात्यांमध्ये किंवा प्रकरणामध्ये बराच काळ गतिरोध निर्माण झाला होता तिथे आता अंतिम निर्णय होईल. मागच्या काळात तुम्ही जिथे जिथे प्रामाणिक हृदय ओतून काम केले तिथे केवळ अपमान मिळाला. ज्यांच्यासाठी सर्वस्व अर्पण केले त्यांनी साथ सोडली. या विचाराने तुमचे मन अजूनही दुःखी होते. परंतु आता सिंह राशीच्या जातकांनो, ग्रहाची स्थिती बदलत आहे. या 10 दिवसातील सर्वात मोठी आणि शुभ घडामोड म्हणजे गुरु आणि शुक्राची महायुती होत आहे. तसेच गुरु कर्क राशीत उच्च स्थानी जात आहे. जर तुम्ही बऱ्याच काळापासून कर्जाच्या विळख्यात अडकला असाल, कमावलेला पैसा केवळ व्याजात आणि हप्त्यांमध्ये जात असेल, ज्यामुळे घरातील सुख शांती हरवली होती, तर या जाचक कर्जातून मुक्त होण्याचे प्रचंड मोठे मार्ग आता तुमच्यासमोर मोकळे होणार आहेत. आर्थिक चणचण संपेल आणि मन शांत होईल. सूर्यदेवाच्या शुभ प्रभावामुळे घरात सुख समृद्धी वाढेल. तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकता, घरातील फर्निचर किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू बदलू शकता आणि भौतिक सुखाचा आनंदही घेऊ शकता. मात्र ऐशोआरामावर होणाऱ्या अनावश्यक खर्चावर थोडे नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. गुरु आणि शुक्राच्या स्थितीमुळे शरीरात काहीसा आळस येऊ शकतो, पण आळस झटकून तुम्हाला कामाला लागावे लागेल. कोणतेही काम पुढे ढकलू नका. मागच्या काही वर्षात तुमच्या आयुष्यात सुवर्ण संधी आल्या होत्या. सर्व काही उत्तम चालले होते, पैसा आणि प्रतिष्ठाही मिळत होती. पण अचानक काहीतरी विपरीत घडले आणि सगळे काही विस्कळीत झाले. ती खरं तर तुमच्या संयमाची परीक्षा होती, पण आता ती कठीण वेळ संपली आहे. सिंह राशीच्या लोकांनी सूर्यदेवाचे तेज आत्मसात करण्यासाठी दररोज सकाळी लवकर उठून उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करावे आणि मातापित्यांचे आशीर्वाद घ्यावेत. घरातील किंवा कामाच्या ठिकाणच्या कामगार, नोकर किंवा गरजू लोकांना कधीही कमी लेखू नका. उलट त्यांना अन्नदान किंवा आर्थिक मदत करा. यामुळे तुमच्यावरील इडापिडा टळेल. जीवनात कडक शिस्त आणि वेळेचे नियोजन ठेवा. या 10 दिवसात तुमच्याकडे अचानक धनप्राप्तीचे इतके मोठे योग येत आहेत की लक्ष्मी दोन्ही हातांनी तुमच्यावर कृपा करेल. यासोबतच एक सोपा उपाय म्हणजे दर रविवारी तांब्याच्या पात्रातून सूर्याला जल अर्पण करून लाल फुलांची पूजा करावी. त्यामुळे तुमचे तेज आणि प्रभाव दुपटीने वाढेल. सिंह राशीसाठी येणारे हे 10 दिवस संघर्षाची सांगता करून नशिबाचा सुवर्ण काळ सुरू करणारे ठरणार आहेत. त्यामुळे अजिबात घाबरू नका. स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका, कारण तुमच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट आहे. हा काळ तुमच्या पिढ्यानपिढ्यांचे दारिद्र्य आणि कष्ट मिटवून यशाचा एक नवा विक्रम प्रस्थापित करेल. 20 ते 30 जून या कालावधीत नशिबाचे दरवाजे उघडून नवीन संधी तुमच्या दारात दार ठोठावणार आहेत, ज्याचा पूर्ण लाभ घ्या. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये साक्षात ग्रहांचे राजे सूर्यदेवाचे स्मरण करून जय सूर्यदेव महाराज नक्की लिहा. तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सूर्यदेवांची कृपा कायम राहो हीच प्रार्थना. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पुढील सत्य भविष्यवाणीचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.